रेशन कार्डावरती आता 7,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्री साहेबांनी केली सगळ्यात मोठी घोषणा. 5 मिनिटापूर्वी अन्न व नागरिक पुरवठाचा विभागाचा जाहीर देखील आलाय. आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे अशा लोकांना आता 7,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात पाठवले जाणार. हा जाहीर आता तुम्ही देखील पाहू शकता. राज्यातील आता ज्या लोकांकडे रेशन कार्ड आहे त्यांच्यासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर आलेली आहे. कारण की आता रेशन कार्डावरती थेट पैसे जमा व्हायला सुरुवात देखील होणार आहे. फक्त एक छोटस काम किंवा छोटासा अर्ज करायचा आणि 2 ते 3 दिवसात तुमच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर या जाहीर मध्ये सांगितलेल्या 3 ते 4 नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला पूर्णपणे 7,000 रुपये मिळणार आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी निवडणुकीच्या वेळेस एक घोषणा केली होती, पण त्याची अंमलबजावणी आता खऱ्या अर्थानं सुरू झालेली आहे. आता हे जे 7,000 रुपयांचं अनुदान आहे हे सगळ्या लोकांना या ठिकाणी मिळणार नाहीये. फक्त जे रेशन कार्ड धारक या 3 ते 4 नियमामध्ये बसतील आणि ज्यांच्याकडे ही 2 कागदपत्रे असतील त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. हे देखील लक्षात घ्या. या बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण ही योजना म्हणजेच की भरपूर आधी घोषणा झाली होती आणि आता खऱ्या अर्थानं सुरू झाली. त्यामुळे ताबडतोब या ठिकाणी जे लोक हे अर्ज भरतील त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत. फक्त यासाठीची विशेष या ठिकाणी पात्रता काय असणार आहे, कोणती कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी आणायची आहेत, कोणती 4 नवीन नियम यासाठी लावण्यात आलेली आहे, कोणत्या बँकेचं खातं याच्यासाठी लागणार आहे, अर्ज कुठून आणायचा, कशा प्रकारे भरायचा, संपूर्ण सविस्तर माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्यापूर्वी चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सविस्तर माहिती समजून घ्या. मुद्दा लक्षात घ्या. आता या 7,000 रुपयांचा विषय आहे आणि हे 7,000 रुपये आता तुम्हाला दर वर्षाला या ठिकाणी मिळणार आहेत आणि अजून हे सरकार कमीत कमी 2 ते 3 वर्ष या ठिकाणी आहे. म्हणजे जवळपास 30 ते 35,000 रुपयांचा या ठिकाणी प्रश्न आहे. त्यामुळे अजिबात हा व्हिडिओ म्हणजेच की सोडून जाऊ नका. त्यामुळे अक्षरशः तुमचं 9,000 म्हणजेच की 7,000 रुपयांचं नाही तर तुमचं या ठिकाणी 25 ते 30,000 रुपयांचं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला हे कदाचित खोटं वाटेल, परंतु रेशन कार्ड वरती जे पैशाचं वाटप आहे ते पूर्वीपासून या ठिकाणी सुरू झालेलं होतं. बऱ्याचशा लोकांनी याचा गपचिप या ठिकाणी लाभ घेतला, कुणालाही काही या ठिकाणी सांगितलं नाही. त्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा या ठिकाणी अर्ज भरण्याची संधी दिली आहे. आता याची मुदत फक्त 2 ते 3 ते 4 दिवसांचीच पुढे ठेवलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. लक्ष देऊन पाहत चला, कारण व्हिडिओ मध्ये आपण सर्वात अगोदर हे जाणून घेणार आहोत की नेमकी अर्जाची पद्धत कशी असणार आहे, कोण कोण यासाठी नेमकी पात्र सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहेत, पैसे कशा पद्धतीने रेशन कार्डामधून खात्यावरती जमा होणार आहेत, सगळ्यात महत्वाचं तुमचा भरोसा बसण्यासाठी आतापर्यंत नेमकी किती लोकांना पैसे आलेत त्याची यादी देखील आपण पाहण्याचा प्रयत्न सविस्तरपणे करणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक पाहत चला. आता पहा, सरकारने नवीन जाहीर काढलाय आणि ज्या वेळेस जाहीर या ठिकाणी येतो त्यावेळेस योजना या ठिकाणी 100% खरी असते आणि त्याच जाहीरच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तुम्हाला माहिती देतोय. त्यामुळे ही माहिती पूर्णतः या ठिकाणी अधिकृतपणे आहे. आता ज्या लोकांकडे म्हणजेच की रेशन कार्ड आहे अशा लोकांना 7,000 रुपये तर मिळणारच आहेत आणि फक्त 7,000च नाही तर तुम्हाला आणखीन एक या ठिकाणी महत्वाचं गिफ्ट देखील मिळणार आहे. आता लक्षात घ्या. आता फक्त कालपर्यंत या ठिकाणी चर्चा होती, जाहीर आल्यामुळे आता हे सगळं पूर्णपणे या ठिकाणी फिक्स झालं. राज्यातील करोडो रेशन धारकांचा आता थेट या ठिकाणी फायदा होणार. यासाठी फक्त आता तुम्हाला कोणती कामे करायची हे देखील आपण पाहणार आहोत. जो अर्ज तुम्ही स्वतः देखील शेतकरी बांधवांनो सहजपणे करू शकता. कोणता अर्ज आहे, कोणती कामे आहेत, आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. अर्ज तुम्ही या ठिकाणी नीट भरून दिला की पुढील काही म्हणजेच की दिवसामध्ये किंवा तासांमध्येच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आता पहा, राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये म्हणजेच की राज्यातील म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून हे आदेश जारी करण्यामध्ये आले. त्याची जी यादी आहे ती यादी देखील आता तुम्हाला पुढे दाखवण्यामध्ये येणार. अन्न व नागरिक पुरवठा हा जो विभाग असतो याच्या अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्रातील लाखो करोडो म्हणजेच की गोरगरीब शेतकरी बांधवांना किंवा नागरिकांना रेशन यावरतीच वाटलं जातं आणि या विभागाचा जाहीर आला म्हणजेच हे नक्कीच तुमच्यासाठी खरं आहे. रेशन कार्ड असणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या ठिकाणी पैसे मिळणार आहे. ही संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आता नीट समजून घ्या. सगळ्यात आधी कागदपत्राच्या अटी काय आहेत, सरकारचा नेमकी जाहीर काय सांगतो, अर्ज नेमकी तुम्हाला कुठून आणायचा, कुठे भरून द्यायचा, संपूर्ण सविस्तर माहिती पाहूया आणि त्यासोबत नेमकी कोणत्या चुका करायच्या नाही. एक जरी चूक केली तर हे 7,000 रुपये मिळणार नाही हे देखील लक्षात घ्या.
7,000 रुपये वार्षिक या ठिकाणी याचा प्रश्न आहे. तर पहा आता केंद्र सरकारनं पिवळं, केसरी आणि पांढरं म्हणजेच की रेशन कार्ड अशा पद्धतीचे जे शेतकरी बांधवांनो रेशन कार्ड धारक आहेत त्यांच्यासाठी एक विशेष योजना या ठिकाणी लागू केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले जर का सूचनेचं तुम्ही पालन केलं तर तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी पैसे मिळतील. तर आता पहा महाराष्ट्रातील शासनाचा या ठिकाणी एक महत्वाचा मंत्रिमंडळ बैठकीमधून जी.आर. आलाय जो राज्य सरकारनं म्हणजेच की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता जाहीर केलाय. अर्थात त्या जी.आर. मध्ये सांगितलेल्यानुसार तुम्हाला 7,000 रुपये मिळवण्यासाठी एक महत्वाचं काम या ठिकाणी करायचं आहे. आता अगदी लक्ष देऊन ऐका कारण की आता आपण संपूर्ण महत्वाची माहिती या ठिकाणी समजून घेणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजेच की मुद्दा म्हणजेच की किती पैसे नेमकी तुम्हाला मिळणार. पहिला प्रश्न म्हणजेच की आता अनेक म्हणजेच की तुम्ही विचारला जाणार असणार आहे, तुमच्या मनात देखील असणार आहे तो म्हणजेच की किती पैसे मिळणार. तर आता टोटल या ठिकाणी 7,000 रुपये मिळणार आहेत. आता हे 9,000 नेमकी तुम्हाला तसेचे तसे मिळतील का, आपाप मिळतील का, तर नाही. यासाठी तुम्हाला पूर्णपणे अर्ज या ठिकाणी करावी लागणार आहेत. तुमच्या अर्जाला या ठिकाणी कागदपत्रे जोडून द्यावं लागतील. आणि हे सगळ्याला मिळणार का, तर नाही मिळणार हे देखील लक्षात घ्या. यामध्ये महत्वाच्या 2 ते 3 अटी आहेत. ह्या अटी जर का तुमची पूर्ण असतील तरच तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ घेता येणार आहे. त्या अटीमध्ये जर का तुम्ही बसले तरच तुम्हाला या ठिकाणी पैसे मिळणार. 36 जिल्ह्यामधील म्हणजेच की महाराष्ट्रातील गोरगरीब जी जनता आहे ती रेशन कार्ड धारक आहे त्यांना एक सरकारच्या माध्यमातून मोठी मदत या ठिकाणी दिली जाणार. आता त्याचे म्हणजेच की महत्वाचे पात्रतेचे नियम नीट ऐका. या अटीमध्ये जर का तुम्ही बसला तरच तुमचं यादीमध्ये नाव येणार. आणि हा व्हिडिओ त्यामुळेच आता तुम्ही फक्त लक्षपूर्वक पाहत चला. तुमचं नाव यादीमध्ये नेमकी कसं येणार, तुम्ही अपात्र असले तरी पात्र कशा प्रकारे होणार याची A to Z माहिती आता मी तुम्हाला 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. आता लक्षपूर्वक ऐका. अनेक दिवसापासून एक निर्णय प्रलंबित होता. राज्य सरकारनं खरं तर नागरिकांनो याची 2024 किंवा 23 मध्येच या ठिकाणी घोषणा केलेली होती आणि त्यावेळेस बऱ्याच म्हणजेच की नागरिकांना लाभ देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिला होता. पण बऱ्याचशा जणांनी या ठिकाणी अर्ज भरलेले नव्हते आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अर्ज करण्याची लिंक या ठिकाणी चालू करण्यामध्ये आली आहे. आता पहा यामध्ये नेमकी पहिली अट काय असणार आहे. आता आपण सविस्तरपणे अटी जाणून घेऊया. यामधील सगळे या ठिकाणी रेशन कार्ड चालणार नाहीत. 3 कलरचे या ठिकाणी रेशन कार्ड आहेत. पांढरा आहे, पिवळा आहे, केसरी आहे. तर यामधील फक्त केसरी आणि पिवळे रेशन कार्ड धारकांनाच या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे. ही झाली म्हणजेच की पहिली अट नागरिकांनो. आता दुसरी अट नीट समजून घ्या. पिवळा आणि केसरी तुमच्याकडे आहे म्हणून लगेच या ठिकाणी आता खुश होऊ नका कारण की पुढे एक आता महत्वाची अट दिलेली आहे. दुसरी अट आहे ती म्हणजेच की नागरिकांनो कुटुंबांची. आता पहा कुटुंबांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा जास्त म्हणजेच की असलेलं जमत नाहीये या ठिकाणी हे देखील लक्षात घ्या. जर का कुटुंबांचं म्हणजेच की 2.5 लाखांपेक्षा खालचं उत्पन्न असेल तरच तुम्ही या अटीमध्ये बसणार आहेत हे देखील लक्षात घ्या. त्यासोबत म्हणजे तिसरी अट म्हणजेच की नागरिकांनो ही देखील लक्षात घ्या. ती अट आहे म्हणजेच की तुमच्या घरात कोणी नोकरीला नसावं आणि नोकरीला असेल तर तुम्ही याचा लाभ घेऊ शकणार नाही हे देखील लक्षात घ्या. आणि त्यासोबत तुमच्या घरामध्ये म्हणजेच की नोकरी झालेली असेल आणि पेन्शन जर का उचलत असतील तर या अशा म्हणजेच की नागरिकांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार नाही. जर का तुम्हाला पेन्शन दर वर्षाला म्हणजेच की दर महिन्याला या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही. त्यानंतरची महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा 7/12 उतारा या ठिकाणी लागेल पात्र होण्यासाठी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमचं बँकेचं पासबुक या ठिकाणी लागेल. बँकेची पासबुकची झेरॉक्स सुद्धा यासाठी लागू शकते. महाराष्ट्र राष्ट्रीयकृत बँकेमध्ये याचं तुमचं खातं या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजेच की रेशन कार्ड वरती नेमकी तुमच्या खात्यावरती पैसे कुठे जमा होणार, तर हे फक्त पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी 16 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहे. 16 जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि तुमच्या जिल्ह्याचं जर का यामध्ये नाव आलं आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे हे देखील लक्षात घ्या. तर आता पहा यामधील जिल्हा असणार आहे नंबर 1 वरती तो म्हणजेच की शेतकरी बांधवांनो किंवा नागरिकांनो बीड मधील सुद्धा. त्यानंतर दुसरा जिल्हा असणार आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, बीड, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर. तर हे जे जिल्हे आहेत यामध्ये शेतकरी बांधवांनी किंवा नागरिकांनी या ठिकाणी मोठा निर्णय घेतलाय आणि तो शेतकरी या ठिकाणी कायमचा निघून गेलाय आणि त्याची पत्नी तिथे कुटुंब प्रमुख आहे. तर अशा घरातील नागरिकांना म्हणजेच की प्रत्येकी साधारणपणे या ठिकाणी 200 ते 300 म्हणजेच की प्रति महिना दिला जातो आणि अशा पद्धतीने या ठिकाणी या पैशांचं वितरण होत असतं. आणि हा शेतकरी बांधवांनो किंवा नागरिकांनो ही बऱ्याच दिवसापासून योजना या ठिकाणी काढलेली आहे.
जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये येत असेल, त्यासोबत तुम्ही म्हणजेच की कामे पूर्ण केलेली असतील, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी याचा लाभ मिळू शकतो. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता हे देखील आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा.